मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाला बेदम मारहाण, मंत्र्यांपर्यंत ओळख असल्याची धमकी देत भाषिक शेरेबाजी करत रॉडनं हल्ला. कल्याणमधल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीतली घटना. कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर स्थानिक आक्रमक. मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला अटक न केल्यास डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप. बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणी वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा, अन्यथा बीडमध्ये जनता रस्त्यावर उतरेल. आमदार संदीप क्षीरसागर यांचा इशारा. पक्षपात न करता वसुलीबाजांवर कठोर कारवाई करणार. मस्साजोग सरपंच हत्याकांड प्रकरणी फडणवीसांचा थेट इशारा. तर आज सकाळी 11 वाजता विधानसभेत उत्तर देणार. सोनं 1000 तर चांदी 2000 स्वस्त. सोनं 75,629 रुपये तर चांदी 86,846 रुपये किलोवर. मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये. नेव्ही नगर कुलाब्यात अतिवाईट तर वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला मालाड आणि शिवडीमध्ये हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची. स्वारगेटहून अक्कलकोटकडे जाणाऱ्या बसवर सोलापुरातील कुंभारी गावात 7 ते 8 अज्ञातांकडून दगडफेक करणाऱ्यांची अमित शहांविरोधात घोषणाबाजी. पुणे माडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. 6,294 घरांसाठी 68,000पेक्षा अधिक अर्ज. चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामने दुबईला खेळवले जाणार. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचा मार्ग मोकळा. 2027 पर्यंत पाकिस्तानही भारतात खेळणार नाही.